गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे दी स्कॅल्पर विजयमध्ये. आज आपला डे 11 आणि आपले बॅक टू बॅक 2 डेज प्रॉफिटमध्ये क्लोज झाले आहेत. आणि आपण ज्या ज्या लेवल मार्क केल्या होत्या त्या लेवल निफ्टीने रिस्पेक्ट केल्या आणि तिथे पॉज घेऊन आपल्याला बाउन्स बॅक पण बघायला मिळाला होता. तर आपण केलेल्या ॲनालिसिसनुसार निफ्टीमध्ये ही ब्लू लाईन जी होती ती एक इम्पॉर्टंट सपोर्ट होता. तिथे काल निफ्टीने या लाईनजवळ दिवसभर ट्रेड केला. बिकॉज ही जी ब्लू लाईन आहे ही सपोर्ट झोन का इम्पॉर्टंट होता, बिकॉज एक गॅप फिल करायचा पेंडिंग होता. तर आज गिफ्ट निफ्टी 150 पॉईंट वर ओपन होण्याचं इंडिकेशन तर देत आहे. बघूयात 150 पॉईंट वर ओपन झाल्यावरती मार्केट निफ्टी तिथं सस्टेन करतो की नाही करत. ओपन झाल्यानंतर आपण आपला ट्रेड डिसाईड करूयात कुठे घ्यायचा कुठे नाही. पण तरी पण मला आणखी एक गॅप आहे, तो मार्केट निफ्टी फिल करायचा पेंडिंग आहे. हा जो आहे हा एक गॅप आहे, म्हणजे किती 823,800 इथे एक गॅप पेंडिंग आहे. तर बघूयात हा पण गॅप कधी फिल होईल. पण फिल होणार हे नक्की, कारण मार्केटला गॅप आवडत नाही. प्रत्येक गॅप फिल केला जातो. 150 पॉईंटवरती निफ्टी ओपन होण्याचे इंडिकेशन देत आहे. 150 पॉईंट म्हणजे हा जो वरचा रेड लाईन पहिले सपोर्ट होता, त्यानंतर तिथे होल्ड करून ब्रेक केल्यानंतर तो आता एक रेजिस्टन्स झाला आहे. ठीक आहे, तर तिथे ओपन होण्याचे संकेत देत आहे त्या लेवलवरती. तर आपण जो आपला व्ह्यू असणार तो लगेच बाय साईडचा नसेल. आपण एक पुट साईड आपण ट्रेड घेणार. निफ्टी ओपन झालेला आहे आणि जो पहिले सपोर्ट वर्क करत होता आता स्ट्रॉंग एक रेजिस्टन्स वर्क करतोय. हे लावूयात 5 मिनिटचा चार्ट. आणि आपण एक डाऊन साईडचा प्लॅन करणार. तर 24,250 आपण एक पुट ऑप्शन ऍड करून घेऊयात. 24,250 पुट ऑगस्ट महिन्याचा. ओके, एक आपल्याला आता क्विक स्कॅल्प करायचा आहे. त्यामध्ये आपला SLA लगेच जाऊ शकतो, पण आपण त्यासाठी प्रिपेअर राहूयात. बिकॉज आज एक गॅप अप ओपनिंग दिली आणि एक वन वे जाण्यापेक्षा पहिले निफ्टी एक रिटेस्ट करेल. मे बी डे हायपर्यंत काल जो प्रिव्हियस डे क्लोज झाला, जिथे क्लोज झाला निफ्टी, तिथे येऊन पुन्हा वरती जाण्याचे चान्सेस आहेत. वेट करूयात आपण. जर आपण ओपन झाले जरा ट्रेड इनिशिएट केला असता तर आपल्याला कुठे मिळालं असतं. तर जवळजवळ खालीच आपण लगेच आपल्याला SL कट करावं लागलं असतं. किती 20 पॉईंट 15 पॉईंट. त्यापेक्षा आपण वेट करूयात, एक परफेक्ट सेटअप क्रिएट होऊ देऊयात, त्यानंतर प्लॅन करू ट्रेड घेण्याचा. निफ्टीने गॅप 150 पॉईंट गॅप अप ओपनिंग दिली. आता 50 पॉईंट खाली आहे. आज आपल्याला काय करायचं, आपल्या सेटअपसाठी वेट करायचा. त्यानंतर प्रॉपर रिस्क रिवॉर्डनुसार ट्रेड घ्यायचा, रूल फॉलो करायचे. आपल्या हातात याच गोष्टी आहेत. ट्रेड घेतल्यानंतर एक पेशन्सली वेट करणं. तुम्हाला मजा येईल ज्यावेळेस मी माझी एप्रिल मंथमध्ये जे मी ट्रेड केले होते त्याची ज्यावेळेस मी तुम्हाला PNL दाखवेल, त्यावेळेस एप्रिल त्यानंतर मे मंथ या 2 मंथची मी तुम्हाला जर PNL दाखवली ना, तुम्हाला खरंच मजा येईल ती PNL बघून. विदाउट रिस्क रिवॉर्ड फॉलो न करता, रूल फॉलो न करता मी बनवलेला प्रॉफिट. आणि त्यामध्ये मी काय लर्न केलं, काय शिकलो मी, आणि का हे रूल स्वतःसाठी बनवलेत आणि डिसिप्लिनने मी ट्रेड करायचं ठरवलं, ते त्यावरून तुम्हाला समजून येईल. आणि मी एक्सप्लेन करेल तुम्हाला का इम्पॉर्टंट आहे डिसिप्लिनमध्ये राहून ट्रेड करणं. ठीक आहे, या माझ्यासोबत झालेल्या म्हणजे ज्या मी केलेल्या चुकांमधून तुम्हाला काहीतरी लर्न करायला मिळेल आणि त्या तुम्ही निश्चितच अवॉइड करा. ॲट द एंड सर्वांना डिसिप्लिनमध्ये राहूनच ट्रेड करावं लागेल, ज्या कोणाला ट्रेडर बनायचं असेल. आपल्याला माहीतच आहे मार्केटमध्ये ट्रेड करताना आपण प्रत्येक दिवस सारखा नसतो. प्रत्येक दिवस एक वेगवेगळी अपॉर्च्युनिटी घेऊन येते. ती आपल्याला अपॉर्च्युनिटी आपला चार्टवरती प्रॉपर ॲनालिसिस करून, प्रॉपर रिस्क रिवॉर्ड डिसाईड करून
आपल्याला पुढे जायचं आहे. हे पूर्ण फॉलो केल्यानंतरच आपण एक सक्सेसफुल ट्रेडर बनणार आणि निश्चितच आपण एक सक्सेसफुल ट्रेडर बनणार. तर अजूनपर्यंत आपल्याला तर काय ट्रेड मिळालेलं नाही. कालची क्लोजिंग, आजची ओपनिंग, ठीक आहे. गॅप बघा, म्हणजे आजची ओपनिंग म्हणजे ही पूर्ण एक ग्रीन कॅन्डल झाली. हा पूर्ण तुम्ही गॅप फिल जर केला, ही झाली एक ग्रीन कॅन्डल, ठीक आहे. आता या ग्रीन कॅन्डल झाली, त्याला ॲटलिस्ट या लेवलपर्यंत निफ्टी येऊन एक बाउंड बॅक करू शकतो, ठीक आहे. मग किती 100 पॉईंट करू शकतो, जिथे ओपन झाला त्या लेवलपर्यंत जाऊ शकतो, ठीक आहे. त्यानंतर थर्ड प्रोबॅबिलिटी, सेकंड प्रोबॅबिलिटी काय आहे की या लेवलला नाही केला तर ॲटलिस्ट या लेवलला येईल. म्हणजे जो गॅप ओपन झाला निफ्टी, त्याच्या 50% किंवा 75% एक रिटेस्ट करून निफ्टी वर जाऊ शकतो. इथं या लेवलवरती आल्यावरती आपण डाऊन साईडचा ट्रेड शोधायचा नाही, ठीक आहे. त्यानंतर बाईंग ऑपॉर्च्युनिटी सर्च करायची. आता बघूयात, ॲटलिस्ट आपल्याला डाऊन साईडचा ट्रेड इनिशिएट करायचा होता, पण इथे येऊन रिटेस्ट केला असता आणि त्यानंतर आपण ट्रेड घेतला असता तर आपला प्रॉपर रिस्क रिवॉर्ड झाला असता. म्हणजे आपण या लेवलला कुठे ट्रेडमध्ये एंट्री केली असती तर आपला एक छोटा एस एल आपल्याला सेट करता आला असता. तर बघूयात मिळतो का. याचा अर्थ असं नाही की हा जो पुट साईडचा मी 24,250चा पुट ऑप्शन ॲड करून ठेवला म्हणजे आपल्याला पुट साईडच यायचा. आपला व्ह्यू चेंज होऊ शकतो, कारण की आपण एक स्कॅल्प करणार आहोत. त्या स्कॅल्पिंगमध्ये आपले डिसिजन चेंज होऊ शकतो. 927 झालेत, 945 पर्यंत आपल्याला वेट करायचा आहे. तर एखादा आपला ट्रेड भेटण्याची प्रोबॅबिलिटी क्रिएट झाली तर मी व्हिडिओ ऑन करतो आणि तुम्हाला अपडेट करतो. इथे मी आपली बाईंग ऑर्डर प्लेस केली आहे. ही लेवल खाली जर तोडली, 24,186 लेवल तोडली तर एक आपल्याला क्विक मूव एक मिळू शकते 120 पर्यंत, ठीक आहे. बघूयात. आणि आपला एस एल पण आपला 3 पॉईंट्स असेल फक्त. हां, कितीवर सेट केला आहे, 104 वरती बाईंग ऑर्डर मी प्लेस केली आहे. त्यानंतर आपण एस एल खाली 97ला आपला एस एल सेट करूयात. कारण की प्रॉपर रेकॉर्डिंग पण ऑन झालेली आहे. मला वाटलं रेकॉर्डिंग नाही ऑन केली मी. एक ट्रेड भेटून द्यायला पाहिजे मला असं वाटतं, कारण की या लेवलपर्यंत येण्याचे चान्सेस तर आहेत. म्हणजे 24,150 पर्यंत येऊ शकतो. तर वेट करूयात. एक प्रॉपर प्राइस ॲक्शन क्रिएट होते, ठीक आहे. इथून खाली आला एक चार्ट पॅटर्न आपला क्रिएट होतो. म्हणजे ही लेवल जर ब्रेक केली तर आपला एक छोटा एस एल इथे सेट होतो त्या लेवलला, ठीक आहे. वेट करते. एक क्विक आपल्याला स्कॅल्प मिळू शकतो. म्हणजे 15 मिनिटपासून एका रेंजमध्येच ट्रेड करतोय निफ्टी, ठीक आहे. बघूयात, वेट करूयात. आपला ट्रेड एक्झिक्यूट झाल्यानंतर 4-5 पॉईंटच्या वरती आपला एस एल नसेल. इथे 1 मिनिट टाइम फ्रेमवरती एक बुलिश कॅन्डल बनवत आहे, ठीक आहे. पण आपल्याला बाईंग साईडचा ट्रेड इनिशिएट करायचा नाही. इथून 100 पॉईंट जरी वरती गेला तरी आपण एंटर करणार नाही, ठीक आहे. एवढ्या गॅप ऑफ ओपनिंगमध्ये आपण बाय साईडचा ट्रेड इनिशिएट नाही करायचा, कॉल साईड, ठीक आहे. आपण कधी विचार करणार, जो प्रिव्हियस डे क्लोज होता त्या लेवलला आल्यावरती आपण बाय साईडचा ट्रेड इनिशिएट करू शकतो, पण या लेवलला तरी नाही. इथे आपल्या लेवल जवळ येऊन खाली गेला, बरं झालं ट्रेड इनिशिएट नाही झाला, आता एस एल फिक्स होता आपला. बट इट्स ओके. 10 मिनिट्स बाकी आहेत. आज भेटलं तर ठीक आहे, त्यानंतर मी ऑफिसला निघेल. बघू शकता कसा एक ट्रॅप बनवत आहे, ठीक आहे.
इथे ज्यांनी ज्यांनी घेतलं असेल, इथे ज्यांनी ज्यांनी एंटर केलं असेल फुट साईड, त्यांचा एसिड गेला. इथे ग्रीन कॅन्डल बनवून बाईंगमध्ये जे ट्रेड घेत असेल, घेतलं असेल, त्यांना ट्रॅपमध्ये, ते कसे ट्रॅपमध्ये अडकत आहे. इथून लगेच वर जाण्याची तरी शक्यता कमीच आहे. तर माझ्या अनालिसिसनुसार या लेवल आपण ज्या काढल्यात त्या लेवलपर्यंत निफ्टी आज येऊ शकतो. तुम्ही माझ्या प्रिव्हियस व्हिडिओज पण चेक करा. आपण ज्या ज्या लेवल तुम्ही माझ्या प्रिव्हियस व्हिडिओ चेक करा. आपण ज्या ज्या लेवल मार्क केल्या होत्या, जे प्रिडिक्शन केले होते, त्या लेवल चार्टवरती आलेल्या बघायला मिळेल तुम्हाला. तर आपलं चार्ट अनालिसिस पण एकदम परफेक्ट आहे. 90% आपण ॲक्युरेसीने अनालिसिस करत आहे. चल भाई निफ्टी आ जा, नहीं तो आज का दिन मेरा यही क्लोज हो जाएगा. 5 मिनिट्स आर रिमेनिंग. तुम्ही बघू शकता प्राइस ॲक्शन किती इम्पॉर्टंट आहे. या लेवल्स किती इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे आपण ज्या ज्या मार्क करून ठेवल्या तिथे तिथे निफ्टी रिस्पेक्ट करतोय. जिथे आज गॅप ऑफ ओपनिंग दिली तो एक इम्पॉर्टंट सपोर्ट होता. त्याच्यानंतर तो आता एक रेजिस्टन्स झाला. तर त्याच लेवलला ओपन होऊन 50 पॉईंट खाली आला. तर प्राइस ॲक्शन किती इम्पॉर्टंट आहे यावरून आपल्याला कळतं. चार्टवरती जी ऑर्डर प्लेस केली आहे ती कॅन्सल करतो. ठीक आहे, आज आपण आपलं डे इथेच क्लोज करूयात. मला नाही वाटत 4 मिनिटमध्ये आपल्याला ट्रेड भेटेल. आणि विनाकारण ट्रेडमध्ये एंटर करून परत आपल्याला अडकून राहावं लागेल. तर आपल्या सेटअपनुसार ट्रेड आज आपल्याला भेटलेला नाही. आपण ज्या ज्या आपण प्रिडिक्शन केल्या आहेत, ज्या ज्या लेवल मार्क केल्या होत्या, मे बी आज दिवसभरात त्या येतील. तर आपला हा 9:45 पर्यंतचा टाइम फ्रेम आहे. तर एनिवे आपले 2 दिवस काल आणि परवा प्रॉफिटेबलमध्ये क्लोज झालेत. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, मी केलेलं अनालिसिस तुम्हाला आवडलं असेल, तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया उद्या. बाय बाय.